वाढदिवस आहे आणि अनेक चाहत्यांनी तुम्हाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय बोलाल तुम्ही? सर्वप्रथम मी माझ्या जयश्री साई बिल्डरच्या परिवारातर्फे आभार मानतो की माझ्या ह्या छोट्याशा कंपनीच्या माध्यमातून मी आज 100-200 लोकांना जो रोजगार दिला त्यासाठी त्यांनी माझ्यावर जो उपकार म्हणा, त्याची परतफेड म्हणा, त्यांनी मला या आशीर्वादाच्या माध्यमातून जो शुभेच्छाचा वर्षाव केला त्यासाठी मी सर्व माझ्या चाहत्यांच्या किंवा माझ्या सर्व आवडत्या मित्र बंधू भगिनींच्या सर्वांचा मी आभार मानतो. कारण माझ्या या कंपनीला आता जवळपास 3 वर्ष इथं नागपूरमध्ये कंप्लीट झालेले आहेत, पूर्णत्वास आलेले आहेत. त्या पूर्णत्वास येत असताना कुठेतरी मी आजपर्यंत 6 ते 7 प्रोजेक्ट पूर्ण केले आणि माझ्या जयश्री साई बिल्डरच्या 2 ऑफिस आहेत, एक इथे दिगोरीला एक आणि कुडकेश्वर रोडला 2 कार्यालयामध्ये जवळपास 100-200 लोकांना मी रोजगार दिलेला आहे. त्यामुळे त्यांना सकारात्मक त्यांचा प्रतिसाद मिळतो आहे, त्यांना कुठेतरी एक रोजगाराची उपलब्धी मिळालेली आहे. कारण आजचा प्रश्न हा रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मी चिमूर विधानसभेमध्ये कुठेतरी कार्यरत असताना यांची मला एक मदत होत आहे, कारण मी माझ्या गावाकडल्या लोकांना सुद्धा रोजगार देतो. काही लोक नागपूरचे आहे, काही लोक ब्रह्मपुरीचे आहे, काही चिमूरचे आहे, काही चंद्रपूरचे आहे. अशा याच्या माध्यमातून मला त्यांची खूप मदत होत आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छेचा वर्षाव केलेला दिसतो. भाऊ, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय संकल्प केलेला आहे? वाढदिवसानिमित्त मी असं काही संकल्पना केला, मी असं सहजच विचार केला का मी खेडेगावातला मांगरोळ गावचा होतो. माझ्या आईवडिलांनी मला शिक्षण पूर्णत्वास देऊ शकले नाही. मला मोह तोडायला जायचा, पानं तोडायला जावं लागत होतं. मला हॉटेलमध्ये वेटरशिप करावं लागली. हे माझ्या मुलाबाळांना होऊ नये किंवा माझ्या मित्रांना होऊ नये किंवा माझ्या समाजातल्या लोकांना होऊ नये. माझ्या जवळपासच्या जे मला रोजगार मागतील अशा लोकांना मी रोजगार देऊ शकलो पाहिजे, ही माझी एक संकल्पना आहे. याच्या माध्यमातून मी कुठंतरी यावर्षी मी 6 ते 7 प्रोजेक्ट केले. पुन्हा 10 ते 12 प्रोजेक्ट कसं करता येईल आणि चिमूर विधानसभेच्या आपल्या याच्या माध्यमातून जर माझ्याकडे इकॉनॉमिक कंडिशन जर उभा झालो, पूर्णत्वास आलो, तर कुठंतरी मग चिमूर विधानसभेच्या उद्या प्रतिनिधित्व करेल, ही माझी एक संकल्पना आहे. त्यासाठी मी जयश्री साई बिल्डरच्या माध्यमातून कुठेतरी प्रयत्नशील आहे आणि मी कार्यरत. हो, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा भाऊ, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, अजित पवारांशी तुम्ही जोडलेले आहात आणि चिमूर या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात, काय सांगाल? चिमूरमध्ये पहिले तर मोठा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. चिमूर जिल्हा झाला पाहिजे हा सर्व आमच्या चिमूरकरांचा एक संकल्प आहे, परंतु आज चिमूर जिल्हा झालेला नाही. बंटी भांगडे यांनी जवळपास 10 वर्ष त्यांना भूलताबाद दिलेल्या आहेत. जिल्हा करून दाखवेल. त्याच्यावर वडेट्टीवारांनी तोच करून दाखवला का जिल्हा करून दाखवेल, परंतु काही जिल्हा करून दाखवला नाही. याच्याच मुद्द्यावर ते खूप इलेक्शन लढले. वडेट्टीवारांनी 10 वर्ष काढला, भांगड्यांनी 10 वर्ष काढला. आता कुठे चिमूरवाल्यांना कुठे परिवर्तनाची लाट पाहिजे, नवीन नेतृत्व पाहिजे, कुठे एक नवीन चेहरा पाहिजे. कारण वारजोकर सुद्धा हे जुने झाले आहेत. वारजोकर फॅमिली आतापर्यंत 20 वर्षापासून ती त्या क्षेत्रामध्ये लढते आहेत. त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये कुठं त्या ओबीसीचा चेहरा म्हणा, त्या स्वतःचा हक्काचा चेहरा म्हणा किंवा त्या ग्रामीण भागातला एक मुलगा म्हणा,
त्यांना हक्काचा चेहरा हवा आहे. त्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जो रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, आज पहा आपल्या चिमूर क्षेत्रामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. पाण्याची सुविधा आहे, कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. नागपूर तालुका आणि चिमूर तालुक्यामध्ये मोठा विधानसभा क्षेत्र असताना सुद्धा आज तिथे रोजगाराची एवढी समस्या आहे का तिथे लोकांना दुसऱ्या इकडे म्हणजे आपल्याला तिथून हिंगणघाटला जावं लागते, कोणी नागपूरला जाते, कोणी चंद्रपूरला रोजगारासाठी बाहेर गावात स्थलांतर करतात. काही काही खेडे ओस पडून राहिलेले आहेत. अशा वेळेस असं वाटते का आपला खेडा हा ओस न पडता चिमूर चुलाम चुपलाम कसा होता येईल आणि चिमूरचा कसा आपल्याला प्रतिनिधित्व करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बंटी भांगडे जे तिथनं आमदार आहेत अशा वेळेस तुम्हाला ते तिथनं सीट मिळणं अवघड जाणार असं वाटत नाही? नाही नाही, आम्ही आता युतीचे धर्म आम्ही जरी पाळत असलो तरी जर मी काही राष्ट्रवादी पक्षावर अवलंबून राहणार नाही. जर माझ्या सर्व मतदारांनी जर मला साथ दिली तर मी अपक्ष सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व करण्यास तयार असेल. कारण या अगोदर मी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वडेट्टीवार मला वेळेवर अर्ध्या रस्त्यामध्ये धोका दिलेला आहे. त्यामुळे मी कुणाच्याही भरोशावर राहणार नाही. मी जरी आज अजित पवार गटात जरी असलो तरी पण जर वेळेवर मला अजित पवार गटाने मला वेळेवर सीट दिली नाही, नाकारली, तर अशा वेळेस मी स्वतः स्वतंत्र मी आज आपल्या समाजाच्या माध्यमातून या चिमूरच्या लोकांच्या माझ्या आई बहिणीच्या माध्यमातून मी स्वतः प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे. त्या भागामध्ये म्हणजे तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार हे आज माझा निर्धार झालेला आहे. कारण या अगोदर मी तिथं पूर्ण तयारी केलेली आहे. माझं गाव तळोद गोविंदपूर क्षेत्रात नागपूर तालुक्याचं क्षेत्र येतो. नागपूरचा माझा स्वतःचा रहवास आहे. ब्रह्मपुरीमध्ये माझा रहवास आहे आणि चिमूरमध्ये आणि नागपूर तालुक्यामध्ये माझ्या जातीचे जवळपास 35 ते 40 हजार कोळी समाजाची वोटिंग आहे. जरी माना समाज सर्वात जास्त असला तरी तिसऱ्या क्रमांक कोळी समाजाची आमची जातीचं समीकरण आहे. त्यामुळं कुठेतरी तिथं 1% माणूस जर आमदार बनवू शकते, 2% जर विरोधी पक्ष राहू शकते, तर आमच्यासारखा बहुसंख्य माणूस यावेळी जातीय समीकरण करून कुठेतरी आपला प्रतिनिधित्व करू शकेल. कारण आमच्या जातीला एकतरी चान्स मिळायला पाहिजे. कारण आमच्या समाजामधून या अगोदर भंडारा जिल्ह्यामधून काही कोळी समाजाचे आमदार बनून गेलेले आहेत. त्यामुळे चिमूर विधानसभेमध्ये यावेळेस आम्हाला प्रतिनिधित्वासाठी मिळेल अशी आम्ही संकल्पना बाळगलेली आहे. कुठले प्रश्न आहेत भाऊ त्या भागात? त्यामुळे सर्वप्रथम आता तुम्ही सांगायला गेलं तर सर्वप्रथम समस्या आहे तिथे बेरोजगारीची आहे. तिथे तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध मिळणार नाही. त्याचप्रमाणे आज त्या क्षेत्रामध्ये बेरोजगारीच्या झाल्यानंतर कुठेतरी एज्युकेशनची सुविधा पाहिजे होती. नागपूर आणि चिमूरमध्ये तुम्हाला एज्युकेशनची सुविधा मिळणार नाही. एक ब्रह्मपुरीला लोकांना जावं लागते, चंद्रपूरला जावं लागते, नवरगावला जावं लागते, नागपूरला जावं लागते. पण चिमूर आणि नागपूरमध्ये शक्यतो शिक्षणाची व्यवस्था पाहिजे होती, ती आहे नाही. त्यानंतर रोजगार निर्मिती ज्या पद्धतीने पाहिजे होती, जसं औद्योगिक पाहिजे, काही राईस मिलचं म्हणा, काही औद्योगिकच्या कारखाने म्हणा, अशा पद्धतीची जी संकल्पना पाहिजे होती, सर्व गोष्टी उपलब्ध असतात. कोळसा आहे आपल्याकडे, WC लागून आहे, सर्व गोष्टी असताना सुद्धा काही नाही. कारण आमच्याकडले नेते स्वार्थी लोक आहेत. जो चहा विकणारा माणूस आज हा करोडपती बनला, 10-10 करोडचा मालक बनला. जो ठेकेदार होता, साधा एक आश्रमशाळा बांधणारा माणूस आज 10-10 हजार कोटीचा ठेकेदार बनला. अशा वेळेस सर्वसाधारण माणसांना ह्या ज्या समस्या आहेत, हे मोठे लोक मोठेच होत गेले आणि लहान माणूस हा लहानच होत गेला. त्याच्यामुळे कुठे सर्वसाधारण माणसाच्या मनात, चिमूरकरांच्या मनात, चिमूर विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात कुठे राग आणि द्वेष आहे. त्याच्यामुळे त्यांना हक्काचा माणूस कसा मिळेल त्यासाठी ते वाट बघत आहेत. तुम्हाला जर खरंच तिथल्या लोकांनी संधी दिली तर हे प्रश्न तुम्ही अग्रक्रमाने सोडवणार का? सर्वप्रथम आपण चिमूर जिल्हा कसा होईल याकडे आपण सर्वप्रथम लक्ष देऊ. आणि दुसऱ्या पद्धतीने आज जर मी 200 लोकांना जो रोजगार देता होतो तो 20 ते 25 हजार 50 हजारापासून पहिल्या वर्षीला कसा रोजगार देता येईल याची संकल्पना आपण तिथे आणू. कारण मी आता पुणेचा अभ्यास केला, महाबळेश्वरचा अभ्यास केला, आता मी हिमाचलला जाऊन आलो. त्या डोंगराळ भागामध्ये जर त्या फॅक्टरी लावू शकतात, त्यात राहू शकतात, तर आपल्याला सपाट भाग आहे, आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था आहे आणि उन्हाची पासून सर्व गोष्टी कोळशाची व्यवस्था आहे. अशा व्यवस्था असताना जर आपण कारखाने लावू शकत नाही आणि ते दुर्मिळ भागात जे काही नसताना डोंगराळ कारखाने लावू शकतात, अशा वेळेस आपण काय नाही केलं पाहिजे याची संकल्पना करून आपण ते पूर्णत्वास नेऊ.